श्री गुरुदेव दत्त. श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन निरूपण सुरू आहे. त्यातला आजचा हा 5वा अभंग आहे. त्याच्यावर आपलं आता निरूपण बघूया. नामाविण मुख सर्पाचे ते बीळ, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे नाम जळो त्याचे जिणे, वाचा नव्हे नाम जळो त्याचे जिणे, यातना भोगणे यमपुरी, यातना भोगणे यमपुरी, हरिविण कोणी नाही सोडविता, हरिविण कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे, पुत्र बंधुकांता संपत्तीचे, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हर्ष जोडे, साधूचे संगती हर्ष जोडे, कोटी कुळ तारी हरी अक्षरे दोन्ही, कोटी कुळ तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली, एका जनार्दनी पाठ केली, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, नामाचं महात्म्य सांगतात. सद्गुरूंनी जे नाम दिलेलं आहे त्याचं केवढं महात्म्य आहे. काही लोक ते नाम विसरून जातात. त्या म्हटलं आम्ही विसरलो. अरे रे का तू विसरला, काय म्हणायचं? विसरला, तुला आठवण येत नाही, तू जप करत नाही, केला तर 2-3 वेळाच करतो, काय म्हणाले? तुला एवढा ठेवा मिळालाय, जो एवढ्या इस्टेट मिळाली आहे म्हणाले, आणि तुझ्या मुखात हरीचं नाम नाही, कमाल आहे. म्हणून ते म्हणतात, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. नाम नाही म्हणजे जर तुझ्या मुखात हरीचं नाम नाही सद्गुरूंनी दिलेलं तर तुझ्या मुखामध्ये सर्प येऊन बसेल म्हणा. तो बघेल सर्प कसा, कुठे बीळ असेल तिथे जाऊन घुसतो. ते त्याचं स्वतःच नसतं म्हणा, तिथे तो घुसतो. आणि म्हणून नामाशिवाय आपलं मुख कधीही मोकळं ठेवायचं नाही, कधीही मोकळं ठेवा नाही. कधी तो काळ सर्प घुसेल काय सांगता येत नाही. ज्याच्या मुखात हरीचं नाम नाही ते केवळ सर्पाचं बीळ आहे, असं एकनाथ महाराज सांगतात. म्हणजे त्याचा दुसऱ्या कोणाला तर उपयोग नाहीच आहे म्हणाले. सर्प तिथे आहे म्हणजे तिथे सर्प जिथे येऊन बसला तिथे कोणाला उपयोग होणार हो त्याचा? त्या बिळात दुसरा कोण जाणार? कोण नाही जाऊ शकत. झाला तो खतम. सर्पाचं बीळ काय म्हणलं? कारण त्याचा दुसऱ्या कोणाला उपयोग नाही. त्याच्या मुखातून जे काही शब्द येतील त्याचा म्हणले इतरांना काही उपयोग नाही. आणि त्या मुखातली जिव्हा म्हणजे आयत्या बिळातला नागोबा. आमचे महाराज सांगतात की त्याच्या मुखातली ती जिव्हा म्हणजे आयत्या बिळातला नागोबा. तसं म्हणले बिळामध्ये बीळ रिकाम दिसलं की सर्प तिथे जाऊन बसतो. त्याचं स्वतःच नाही आहे ते घर, पण तो तिथे जाऊन बसतो. आणि करतो काय तर दुसऱ्या जीवांना म्हणाले आपल्या विषरूपी वाणीमध्ये त्याचे विष भरलेलं असतं. आणि सारखं तो डंख करायचा त्या विषाक्त वाणीला
दुसऱ्याला डंख करायचा असं त्याचं सगळं सवय पडलेली असते म्हणून हेच त्याचं कार्य असतं. आणि म्हणून भगवंतानी मुख कशाला मनुष्याला दिलाय? कमलमुख राम भजन को दिया. राम भजन म्हणजे सद्गुरूंनी जे हरिनाम दिलाय त्याचं जप करण्यासाठी हे मुख दिलेलं आहे. त्याचं मुख्य कारण हे हेतू आहे. पण जर मुखाने हरीचं गोड नाम जर येत नसेल, हरिनाम जर घेत नसेल, तर त्याचा उपयोग न करता तो त्याचा दुरुपयोग करतो आहे हे समजावं. हरिनाम जो घेत नाही, जो मंत्र जप करत नाही, म्हणजेच तो त्या मुखाचा दुरुपयोग करतोय. जे मुख भगवंतानी कमलमुख राम भजन को दिया. राम भजन करण्यासाठी हे मुख दिलेलं आहे, हे जीवा दिले, याचा तो दुरुपयोग करतो. आपल्या मुखात असलेल्या जे जीवा आहे त्याला द्वेष, क्रोध, मत्सर, तिरस्कार, स्वार्थ या सर्व भावांनी तो सारखा विषाक्त करत असतो. त्या जीवेच्या ठिकाणी विष कसं येतं? तर तो द्वेष, मत्सर, क्रोध, काम, क्रोध या सगळ्या भावांनी ती जीवा विषाक्त करतो आणि ती जीवा सर्परूप होते आणि ती सर्पिणीसारखी वळवळते म्हणत ती जीवा. आणि ते जे बोलायचं नाही ते बोलते, काय वाटेल तसं बोलते मला. म्हणजे जसा सर्प विषाचं गरळ ओकतो तसं याचं सारखं गरळ ओकत जातो आणि त्यामुळे सर्वांना ते विष जिव्हारी लागतं आणि ते बिचारे एवढे हळहळतात, एवढं त्यांना दुःख होतं, अतोनात दुःख होतं, आत्यंतिक दुःख होतं, यातना होतात. तेव्हा या वाचेचा उपयोग इतरांना होतच नाही म्हणा, इतरांना त्या वाचेचा उपयोग होतच नाही. म्हणून अशा जिव्हेला काय म्हटलंय? आयत्या बिळातला नागोबा म्हटलं. परमेश्वराने हे मुख दिलं, राम भजन को दिया, आणि ते भजन ते मुखामधून भजन येत नाही असं बघितल्याबरोबर तो नागोबा घुसला म्हणे त्या बिळामध्ये घुसला आणि तो स्वतः काही ते बीळ तयार करत नाही म्हणा. आयत्या बिळातला नागोबा म्हणजे स्वतः तो बीळ तयार करत नाही, तर दुसऱ्यांनी तयार केलेलं त्याच्यात घुसतो. परमेश्वराने ही मुख दिलाय, पण मनुष्य त्याचा दुरुपयोग करतो, त्या जिव्हेला सर्पिणी करतो आणि तिथे जाऊन त्या बिळामध्ये आयत्या बिळातला नागोबा होतो. आणि म्हणून भगवंतानी मनुष्याला जी अमूल्य भेट दिलेली आहे, मुख म्हणजे अमूल्य भेट आहे. त्या मुख हे महाद्वार आहे असं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे हे महाद्वार आहे म्हणले. त्या महाद्वारामध्ये तू नागोबा ठेवला. अरे बापरे, काय केवढी भयंकर गोष्ट केली म्हणाल बाबा, खूप मोठी चूक केली म्हणाल. तुला अमूल्य भेट या मुखाची दिली. ते महाद्वार आहे भगवंताचं दर्शन घ्यायला जाण्यासाठी, आणि तिथेच तू एवढी हिंसा चालली, काय म्हणावं म्हणाल. म्हणून दिलेल्या मुखात विषाक्त जिव्हा आयती जाऊन बसते. आणि म्हणून गुलाबराव महाराज सुद्धा म्हणतात की जिव्हा म्हणजे हे एक शस्त्र आहे म्हणत. जिव्हेच्या ठिकाणी म्हणले भक्तीचं शास्त्र जर नाही तर ते शस्त्र आहे. जिव्हेच्या ठिकाणी जर हरीचं नाम नाही तर ते शस्त्र होऊन जाते म्हणले. आमचा एक अनुभव आम्ही सांगतो. आम्ही विले पार्लेला होतो, पार्ले टेक विद्यालयात. तिथे शिकवत असताना आमची तिथे ओळख झाली आणि पार्ल्यामध्ये बरेच कॉलेजेसमध्ये वगैरे. आणि तिथे एक इंजिनिअरिंग कॉलेज होतं, तिथे एक प्रिन्सिपल होते. त्यांची आमची चांगली मैत्री होती. तर ते म्हणाले आमच्या इंजिनिअरिंगमध्ये एक विषय आहे मॅनेजमेंटचा आणि अकाउंट्सचा, त्यांना पण तो विषय असतो. बजेट कसं तयार करायचं, काय करायचं, आणि मॅनेजमेंट कसं करायचं, तो विषय होता.
तर ते म्हणले तुम्ही घ्याल का विषय तो? म्हटलं घेऊ. तेव्हा मी तिथे त्या कॉलेजमध्ये तो विषय घ्यायला पार्ट टाइम म्हणून जात असे. आणि फार चांगले गृहस्थ होते आणि त्यांचं नाव होतं ताशे. ताशे फार चांगलं. तर मी त्यांना त्यांची आमची चांगली मैत्री जुळली. त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून मी एका गृहस्थाकडे, दुसऱ्या एका गृहस्थाकडे, ते आमच्या ओळखीचे होते, चांगले होते. ते नामांकित होते. त्यांच्याकडे घेऊन गेलो. होते चांगले म्हणले. पण आयत्या बिळातला नागोबा म्हणजे तो काय जिव्या नव्हे सर्पिणी आहे, असं जे म्हटलंय तसं त्यांचं तोंड म्हणले फारच हे होतं. पण आता काम होतं म्हणून त्यांना घेऊन गेलो. त्यांची भाषा फारच कटू होती. मग त्या व्यक्तीशी आम्ही बोलता बोलता त्यांनी एवढा वाद घातला, एवढा वाद घातला आणि एवढं त्या व्यक्तीला नामोहरम करून टाकलं. एवढं त्यांना त्यांच्यावर एवढी टीका, एवढी टिप्पणी केली, एवढी टीका. आणि मग बरं एवढं तर झालं आणि आपण काय मोठा पराक्रम केला अशा भावात ते मला म्हणाले. ते गृहस्थ थोडेसे दूर गेले, ताशे प्रिन्सिपल. हे माझ्याजवळ येऊन म्हणाले, बघा मी कसे ताशेंचे ढोल ताशे वाजवलं, ताशेचे कसे ढोल ताशे वाजवले बघा. वा वा. मला राग आला होता, म्हटलं जाऊ दे. काय करणार आता, काय जाऊ दे म्हटलं, राग आला. पण म्हणजे काय, तर एकनाथ महाराज काय सांगतात तो अनुभव आम्हाला कसा आला. प्रत्येकाला असा कटकू अनुभव येत असतो. ऑफिसमध्ये काय, कुठे काय, घरी काय, असा अनुभव येत असतो. तेव्हा असं म्हणजे आपल्या ठिकाणी काय नसावं, एकनाथ महाराज जे सांगतात कसं सांगतात की अरे बाबा आपल्या ठिकाणी तर नाही नाही आहे, नाही, हा मग चांगला आहे, आपली वाणी गोड आहे ना, बस. पण असं गरळ ओकणारी भाषा ज्या ठिकाणी असते म्हणाले, त्याचं मुख म्हणजे नामाविण मुख सर्पाची ती बिळू. काय तेव्हा हे वचन त्यांना का सांगावं लागलं, कारण एकनाथ महाराजांनी पुष्कळ त्यांनी सहन केलं म्हणा. असे अनेक लोक त्यांना भेटले, त्यांना ते काय काय बोलले म्हणा. आणि म्हणून त्यांचा अनुभवान ते सांगतात की नेहमी गोड भाषा बोलावी. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य जरी असलं तरी ते प्रिय प्रिय भाषेने बोललं पाहिजे. सत्यम ब्रूयात, खरं बोलावं, सत्य बोलावं, परंतु ते अत्यंत प्रेमाने त्याला समजून सांगतोय अशा भाषेत बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम. असत्यही बोलू नये, अप्रियही बोलू नये. सत्य बोलावं पण प्रिय बोलावं, असं जे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय. नाहीतर काय होईल म्हणाले, मुख जे त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी दिलेलं आहे त्याचा दुरुपयोग होईल आणि अनेक प्रकारची हिंसा तिथे घडेल म्हणाले. त्या भगवंताच्या महाद्वारात अशी हिंसा घडेल. आणि म्हणून सांगतात कस्यचित किमपि नो हरणीयम मर्मवाक्यमपि नोच्चरणीयम. कस्यचित किमपि नो हरणीयम मर्मवाक्यमपि नोच्चरणीयम. श्रीपते पदयुगम स्मरणीयम. श्रीपते पदयुगम स्मरणीयम. लीलया भवजलम तरणीयम. लीलया भवजलम तरणीयम. लीलया भवसागर कसं तरुण जायचा, लीलेने, अगदी लीलया. वाव, तो चालला म्हणे, तो भक्त भवसागर तरुण चालला. मग त्याने काय केलं, कस्यचित किमपि नो हरणीयम. त्यांनी कोणाचंही काही असं हरण केलं नाही, घेतलं नाही. आपल्या स्वार्थाने दुसऱ्याचं कधी काही घेतलं नाही. मर्मवाक्यमपि नो उच्चरणीयम. आणि त्याने दुसऱ्याच्या मर्मावर आघात होईल असं वाक्य कधीही त्यांनी उच्चारलं नाही ना. मर्मवाक्यमपि नो उच्चरणीयम. श्रीपते पदयुगम स्मरणीयम. श्रीहरीचं पदकमल नेहमी त्याच्या स्मरणातच
सद्गुरूंच्या चरण कमलाच्या स्मरणातच तो आहे. ह्या 3 गोष्टी ज्यांनी आपल्या जीवनात बाणवल्या, लीलया भवजलम तरणीयम. मग तो म्हणले लीलेनी हा भवसागर तरून जातो. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, नावाविण मुख सर्पाची ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. पुढच्या याच्यात सांगतात, वाचा नव्हे नाम जळो त्याचे जिणे, वाचा नव्हे नाम जळो त्याचे जिणे, यातना भोगणे यमपुरी, वाचा नव्हे नाम जळो त्याचे जिणे. म्हणून म्हणाले, ज्या वाचेने भगवंताचं नाम घेतलं जात नाही, तो भगवंताचं नाम एक तर त्याला मिळालं नाही, सद्गुरू भेटले नाही, आणि म्हणून त्यांनी भगवंताचं नाम घेतलं नाही, त्याचं जीवन म्हणले जळो त्याचे जिणे म्हणाले. पण ज्याला भगवंताचं नाम मिळालं, सद्गुरू भेटले आणि परंपरेचं एवढं नाम प्राप्त झालं, त्यांनी म्हणले आपल्या वाचेने जर नाम घेतलं नाही तर काय उपयोग आहे. जळो त्याचे जिणे, वाचा नव्हे नाम. वाचेमध्ये नाम नाही तर त्याचं जिणे जळो म्हणा, तो आत्ताच जळून जावं असं त्यांनी संतांची वाणी. यातना भोगणी यमपुरी. म्हणले भगवंताचं नाम घेतलं जात नाही तर म्हणले आताच तो मेलेला काय वाईट आहे, आणि मेल्यानंतर काय होईल म्हणाले त्याला, यातना भोगणी यमपुरी. मेल्यानंतर यमपुरीच्या यातना त्याला भोगावं लागला. त्याच्या मुखात नाम नाही म्हणजे तू कुठे जाईल. तो या 14 भुवन ब्रह्मांडामध्ये तो स्वर्ग लोकात जाणार नाही, त्याचे जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोकापर्यंतच्या लोकात कुठेच जाणार नाही. कारण नामानेच तर या मार्गाने जाता येतं म्हणा. मग या ना तो वर्ष कुठल्याच लोकात जाणार नाही, वैकुंठ लोकात तर अजिबात जाणार. मग तो कुठे जाईल, यातना भोगणे यमपुरी. मग यम त्याचीच तर वाट बघतो, कोणाच्या मुखात नाम नाहीये, चला तो बघतो, अरे हा याच्या मुखात नाम आहे, नाही मग याला नमस्कार. याच्या मुखात नाव आहे ना, याला नमस्कार, याच्याकडे नाही बघायचा. मग कोणाच्या मुखात नाम नाही, अरे याच्या मुखात नाम नाही, चला याला घेऊन चला म्हणजे, हा आपला पाहुणा आहे, याला म्हणले चांगला आपण यातना भोगायला लावू म्हटलं. का याचा काही उपयोगच नाही म्हणले संसारात राहून. ज्याच्यासाठी मुख दिलं, ज्याच्यासाठी देह दिला, त्याचा दुरुपयोग करतोय. उपयोग तर करतच नाही, चांगला उपयोग करतोय, दुरुपयोग करतो म्हणा. याला घेऊन चला. म्हणून तिथे यमधर्म कम्स इन टू पिक्चर. तिथे यमधर्म येतो, नाही तर यमाचं काय काम म्हणलं. तिथे जो नाम घेतो परमेश्वराचं, तिथे यमाचं काहीच काम नाही. यम म्हणतो नाही माझं काम नाही तिकडे. पण जिथे तो बघतो की त्या नाम नाही, सद्गुरूंनी नाम दिलाय आणि नाही, मग यम त्याला घेऊन जाणार. तेव्हा म्हणले तो मरायचा त्याच्यापेक्षा म्हणले आताच मेलेला बरा. आता काय एवढ्या यातना भोगून आणि एवढ्या लोकांना यातना देऊन त्यांनी मग तो जाईल, त्याच्यापेक्षा तो आताच मेलेला काय वाईट आहे म्हणतात. आताच मरून जाऊ दे ना म्हणतात. म्हणजे काय होईल, लोकांना त्याच्या जीवनाचा उपयोग नाही, त्यालाही त्याचा जीवनाचा उपयोग नाही. तोही यातना, लोकांनाही यातना, आणि मेल्यावरही तो यातनाच भोगतोय. मग आता जो तो मेला तर काय होईल म्हणाले, निदान म्हणाले त्याचे यातना कमी होतील. कारण काय, तेवढं पाप कमी होईल. आताच तो मेला तर काय होईल म्हणजे तेवढं त्याचं पाप कमी होईल ना. नाही तर खूप जगला तर तेवढं पाप होईल, मग त्याला तेवढ्या यातना भोगायला लागतील. म्हणून म्हणले आताच मेला ना तर तो बरं होईल. म्हणजे हा काही श्राप नाही दिला म्हणले, उलट त्याला वर दिला की तू आता मर, तर तुला जास्त यम जास्त काही यातना देणार नाही. पण जर तू पुष्कळ तुला आयुष्य राहिलं आणि तू असंच लोकांना हे करत राहिलास, काय भगवंताचं नाम तुझ्या ठिकाणी नाहीये, आणि अशाच वाणीने तू बोलत राहिला,
तर म्हणले लोकांनाही उपयोग नाही, उपयोग तर नाहीच म्हणले, पण त्यांचं म्हणले यातना त्यांना देण्याला तू कारणीभूत ठरशील आणि तू मेल्यावर तुलाही यातना होतील म्हणले. त्याच्यापेक्षा तू आताच मरून जा. तू असं कर ना. मग काय करू सद्गुरू? नाही तू आता मरून जा म्हणला. एक तर नाम घेता घेता मर, म्हणजे तू अमर झाला. न मरे यास तो मेला, पर्वत शिखराशी लोटीला खोली. अरे तू नाम घेशील तर तुला मारण्याचं कोणा शक्तीच नाही म्हणा. तू मरूच शकत नाही म्हणून. पण तू या संसाराला मेला, संसाराला म्हणून मेला. संसार तुझा काय करू शकत नाही. संसार तुझ्या ठिकाणी नाहीच आहे म्हणले. आनंद परमेश्वराचा आनंद आहे. आणि नाहीतर तू मरून जा म्हणाला. एक तर काहीतरी कर, तर तुझं पाप कमी होईल, तर मग तुला यम देणार नाही आणि यम यातना देणार नाही. म्हणजे दोन्ही कडून म्हणाले या जिव्हेचं आणि या मुखाचं किती महत्व आहे. मुखात नाम जे आहे त्या नामाचं किती महत्व आहे. लोक एकदम लाईटली घेतात. आम्ही काय सांगतो ना, अरे प्रवचन ऐका, कधी ऐकलं कधी नाही ऐकलं. अरे त्याचं मनन चिंतन करा काहीतरी. लाईटली घेतात. काय झालं ना, प्रवचन झालं संपलं, गेलो बाहेर घरी. अरे किती तुझं नुकसान करतोय तू बाबा. हे कशा करता दिलं? याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. ब्रह्मयज्ञ आहे हा. यांनी पाप जळतात, यांनी पुण्य जमा होतो, यांनी ज्ञान होतं, यांनी परमेश्वर प्राप्ती होते. एवढं महत्वाची गोष्ट आहे आणि तू एवढं लाईटली घेतो. कधी ऐकलं तर ऐकलं, नाही तर नाही ऐकलं. अरे काय नाही सद्गुरू, मग वेळ नाही मिळत आम्हाला. म्हणजे असं होऊ शकत नाही. आधी तुम्ही ठरवा की मला हे प्रवचन गुरुवार शुक्रवार ऐकायचं आहे, आणि त्याच्याप्रमाणे स्त्रियांना पण आम्ही सांगतो, मग तुम्ही आपलं जेवण बनवून ठेवा ना. मग आम्ही सांगतो की आम्ही विचारतो तुम्ही प्रवचन ऐकलं का, स्त्रियांना विचारतो. नाही ते मग त्यावेळेस जेवायची वेळ असते. तर जेवायची वेळ असते. ज्ञानामृतम भोजनम, एवढं अमृताचं भोजन सगळं सद्गुरू तयार करतायत. तुमचं ते ऍडजस्ट करणार नाही, तुम्हाला मॅनेजमेंट येत नाही. आधी जेवून घ्या, नाहीतर नंतर जेवा. आधी स्वयंपाक करून ठेवा, त्याच वेळेला स्वयंपाक करायला पाहिजे तुम्हाला. नाही नाही, मग आम्ही स्वयंपाक करता करता ऐकतो. अशी लबाडी नाही चालत होणार. अशी लबाडी नाही करायची. आणि वेळ मिळत नाही हे तर फारच म्हणाले. मग त्याच्यासाठी एवढं तू जीवनात एवढे 24 तास रोजचे 24/7 तू घालवतो, आणि 2 दिवस फक्त तुला 2 तास तुला देता येत नाही. काय म्हणावं आता तुला? काय मी काय म्हणत नाही म्हणले, पण तू यम टपलाय तिकडे. पोरा सावध रे, सावध रे, स्वरूपी जागे जागे, दूरवरी पाही गड्या, उडीला रागे रागे. तो यम टपलाय तिकडे, तो रागाने ओढतो. आता मुखी नाम नाहीये, सद्गुरूंचं प्रवचन ऐकलं नाहीये, हवन केलं नाहीये, तो यम येतो रागाने ओढतो. न चालेल का तुला? तू काही करत असला, किती महत्वाचं काम करत असला, तू ओढून घेऊन जाणार म्हणेल तुला. जीवनाचे म्हणले किती यातना तो आताच भोगत आहे. संसाराचा केवढा व्याप त्याच्या मागे लागलेला आहे. संसाराचा केवढा व्याप लागलेला आहे. अहोरात्र त्या संसाराची धडपड करतोय. अहोरात्र संसाराची धडपड चालू आहे त्याची. आपल्या बायका मुलांसाठी, आपतेष्टांसाठी, संपत्ती मिळवण्यासाठी. ही संपत्ती कोणासाठी मिळवतो तो? त्याला तर काही जास्ती संपत्ती लागत नाही मला. एकटा जीव सदाशिव. आपतेष्ट, बायका मुलं, आपतेष्ट, हे सगळ्या यांच्यासाठी संपत्ती, मुलं बाळ. आणि मग मेल्यानंतर ते त्या मुलाबाळांमध्ये सगळ्यात मध्ये वितुष्ट येतं. सगळे एकमेकाशी भांडतात. संपत्तीवरून भाऊ भावाचं भांडण होतं, भाऊ भावाचं वैरी होतो, एकमेकांची वैरी होतात. कशा करता? त्यांच्या आई वडिलांनी आपली संपत्ती करून ठेवलेली आहे, मग भांडण होतात. ज्यांच्या आई वडिलांनी संपत्ती करूनच ठेवली नाही त्यांचं काही नाही मिळाले. ते आपापली संपत्ती कमवतात. तेव्हा म्हणले हे बायका मुलांसाठी, आपतेष्टांसाठी, स्वतःचं मान सन्मान वाढवण्यासाठी संपत्ती
एकत्र करण्याची तू धडपड चालली आहे. बिचाऱ्याला एक क्षण सुद्धा विश्रांती नाही. त्यामुळे त्याच्या संसाराचा सर्व काळ, सर्व वेळ त्या संसारासाठीच खर्ची पडतो. परमेश्वर भक्तीसाठी, सद्गुरूसाठी, सद्गुरू सेवेसाठी त्याच्याकडे वेळ नाही. वेळ कुठे आणणार? तेव्हा मला घरी एवढं काम करावं लागतं. अमुक आहे, टमुक आहे, टमुक आहे. मला म्हणजे वेळ मिळत नाही. सद्गुरूने काही काम सांगितलं, सद्गुरू मला वेळ नाही मिळत. अरे किंवा त्याच्याकडे वेळच नाही. अशाला तो यमराज बघतच असतो. असा कोणी आहे का? सद्गुरूंना म्हणतो वेळ नाही, वेळ नाही, असं कोणी आहे का? पकड त्याला, त्याची टांग पकडून घेऊन जातो. घसीट केली की जात आहे, घसीट केली. मग मृत्यूच्या वेळेला त्याची गती काय होणार? मृत्यूच्या वेळेला त्याची गती काय होते? तर तो यम त्याला नरकात घेऊन जाणार हे निश्चित. नाही हो, एवढं हे काय बोलू नका हो. नाही नाही म्हणले बोलू नका, म्हणजे हे असंच आहे म्हणले. एकनाथ महाराज सांगतात, आम्ही थोडी सांगतो. आता एकनाथ महाराजांचा अभंग आहे, त्याच्यावर निरूपण करायचं आहे म्हणून आम्ही सांगतो. नाही तर आम्ही कुठे तुम्हाला सांगितलं होतं एवढे दिवस? आम्हाला काय थोडी पडली आहे? एकनाथ महाराज काय सांगतात ते आम्ही तुम्हाला सांगतोय. ते काय सांगतात? वाचेनी त्या भगवंताचं नाम नाही, अशा जीवनाला आग लागो म्हणाले. आणि लवकर आग लागली तर बरं आहे म्हणाले, जास्ती पाप होणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल? तर यमाच्या यातना कमी होईल. थोडक्या यातना तो भोगून तो आपला मोकळा होईल म्हणले. परत त्याला मनुष्य देह मिळेल किंवा जे काही गती मिळायची ती मिळेल मला. तेव्हा याचं जिवंत राहणं व्यर्थ आहे असं म्हणतात. हा आता जिवंत राहिला ना तर याचं अतोनात नुकसान होणार, याचंच नुकसान होणार आहे. यम म्हणतो अरे आता हा जिवंत राहिला तर याचं अतोनात नुकसान होणार, हा असाच वागणार आणि खूप पाप होणार, त्याच्यापेक्षा याला त्या घसीटून नेणलं तर बरं आहे म्हणा. जास्त याला यातना देणं मलाही बरं वाटणार नाही असं यम म्हणतो. याचंही नुकसान होणार नाही जास्त, इतरांचंही नुकसान होणार नाही, इतरांनाही जास्त दुःख होणार नाही. आणि म्हणून हा आताच मेला तर दोघांचंही नुकसान टळेल म्हणाले. दोघांचंही नुकसान कमी होईल एकदम. दोघांची आपत्ती टळेल, दुःख संकट टळेल. हा केवढा मोठा फायदा आहे म्हणा. यमाने त्याला घसीट नेलं तर दोघांचाही फायदा आहे. ज्यांच्यामध्ये तो राहतो त्यांचाही फायदा आणि ह्याचाही फायदा. तसंच म्हणले आता हा मेला तर पुढचं पाप कर्म याचं थांबेल आणि त्याला यमपुरीच्या ज्या यातना भोगायच्या आहे, यमपुरीच्या यातना तर भोगायच्या आहेतच म्हणले याला, कारण याच्या मुखात नाम नाही. हा काम 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 करतोय, नाम 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 घेत नाही. याच्या यमपुरीच्या यातना तर याला भोगायच्या आहेतच, पण त्या कमी प्रमाणात भोगाव्या लागेल असं यम सुद्धा विचार करतो, त्याच्यावर दया करतो की म्हणजे चला आता याला आताच घेऊन जाऊ. या उलट म्हणले जो मुखानं हरिनाम घेतो त्याला कळीकाळ सुद्धा यम वंदन करतो. वंदन त्याच्याकडे येतो, कळीकाळ बघतो आणि म्हणतो अरे हा हरिनाम घेतोय, सद्गुरूंचं प्रवचन ऐकतोय, काहीतरी लिहितोय, बोलतोय, ते लोकांना सांगतोय, सद्गुरूंचं महात्म्य सांगतोय. असं म्हटल्यावर सद्गुरूंचं महात्म्य ऐकल्यावर तो यम त्याला तिथे नमस्कार करतो. अरे काय म्हणाल, सद्गुरूंचं गुणगान, परमेश्वराचं गुणगान जिथे सुरू आहे तिथे कळीकार तो थांबतो. पण कशा करता? हे गुणगान ऐकायला त्यालाही तिथे आवड असते. अरे वा, हा भक्त गुणगायन करतोय म्हणून, छान छान, माझं जीवन धन्य झालं म्हणा. आणि यम तिथे थांबतो आणि ते गुणगायन ऐकतो आणि त्याला वंदन करून निघून जातो. म्हणाल तुझी वेळ आली तरी मी येत नाही म्हणले, आता तुझी वेळ आली तरी नाही, तुझं आयुष्य एवढं वाढवून टाकलं, तू मला आनंदित केलं. त्याला यम त्याला वंदन करून तुझ्यासाठी सारख्याच तर आयुष्य खूप पाहिजे म्हणा. तुला आयुष्य कमी असून कसं चालेल? कारण तुझ्याकडून हे भगवंताचं गुणगायन
जे अत्यंत दुर्लभ आहे म्हणाल. हे तुझ्याकडून घडतंय, तुला नमन, तुला शतशः नमन. यम त्याच्या वाटेला जात नाही म्हणा. कारण हरिनाम घेणाऱ्याला यम सुद्धा हात लावू शकत नाही. हात काय, त्याच्याकडे दृष्टी सुद्धा ठेवू शकत नाही. तो मान खाली घालून ऐकतो यम. कारण काय, तर यम त्याला नरकात नेऊ शकत नाही. यम त्याला आपल्याबरोबर नेऊच शकत नाही. कारण यमाचा आणि त्याचा काही संबंधच नाही म्हणा. का येतं का नाही म्हणलं, आम्हाला तिकडे येऊन काय करायचं, आमचा त्या याच्याशी काही संबंधच नाही, त्या प्रदेशाशी संबंध नाही. यमाचा त्याच्याशी काही संबंधच नसतो. कारण हा जाणार असतो वैकुंठात. भक्त कुठे जाणार, वैकुंठात. त्याचा नियमाचा काय संबंध, यम काही त्याला वैकुंठात नेऊ शकत नाही. यमाचे काय विषयात त्याला वैकुंठात नाही, आणि काय विषयात त्याला यमलोकात नाही. तेव्हा तो ते नमन करतो, नतमस्तक होतो आणि तो निघून जातो. तेव्हा ही भक्ताची कथा आली. पण सर्वसामान्य ज्याच्या मुखात नाम नाही त्याचं सांगतात, तो संसारासाठी, बायका मुलांसाठी आणि आप्तेष्टांसाठी संपत्ती मिळवण्याचा केवढा तरी व्याप, खटाटोप करतोय, केवढे कष्ट करतोय, क्षणभर त्याला विश्रांती नाही म्हटलंय, आणि केवढं दुःख तो भोगतोय. केवढं दुःख भोगताय म्हणले का, तर तो संसाराच्या गाडीत बसलाय. नामा तिकीट घेतल भक्त, गाडीत बैसल. हे भक्तांचं गाणं आहे म्हणाले. नामा तिकीट घेतल, नाम तिकीट घेतल भक्त, गाडीत बैसल. भक्त गाडीत बसले म्हणाल. ती गाडी वैकुंठाला जाते म्हणाल, ते विमान वैकुंठाला जाणार, तिथेच बसले ते. आणि हा कुठे बसलाय, ज्याच्या मुखात नाम नाही, हा कुठे बसलाय, हा म्हणले त्या मेट्रोमध्ये बसलाय, त्या लोकलमध्ये बसलाय. कशासाठी, त्याच तोही गाणं म्हणतोय, त्याचं गाणं वेगळं आहे म्हणा. कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, असं त्याचं गाणं. हे तर आम्ही म्हणाले स्पीडनी म्हटलं, पण तसं नाही. कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. गाडी बंद पडली काय, अरे बाबा गाडी सुरू करा म्हणले, लोकल कशा थांबली, हे अशीच लोकल आहे म्हणलं. कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. नामा तिकीट घेतल भक्त, गाडीत बैसल. ते कुठे जाण्यासाठी, ते वैकुंठाला जाण्यासाठी. आणि हा कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. त्याची रडगाणं का चाललंय, आणि त्याची गाडी पण अडखळत रखडत संतपणे चालली आहे. कारण ती चढणीवर चालली आहे, संसाराची चढण लागली आहे म्हणे त्याला. खंडाळाचा घाट आहे, आता खंडाळाचा घाटामध्ये चढण आहे, आणि म्हणून अडखळत हळूहळू, कधी इंजिन मागे पण येतं, हे चाललेली आहे. चढणीवर म्हणले भार, आत भार वाढलेला आहे, आणि गाडीमध्ये एवढा भार वाढला, आणि चढ नाही वाढ, आणि म्हणून त्याची गाडी, जो हरिनाम घेत नाही त्याची गाडी अशी संतपणे चालली अडकळ. या उलट जो म्हणले हरिनाम घेतो, हरिनाम घेतो तो कसा, तो कुठलं गाणं म्हणतो म्हणाले, त्या चालीवर तो दुसरं गाणं तो म्हणतो. कशासाठी, प्रेमासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी. कशासाठी, प्रेमासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी. कशासाठी, प्रेमासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी. अशी त्याची अशी गाडी एवढी स्पीडमध्ये चालते, स्पीडमध्ये चालते. असा आनंद, हर्ष आणि उत्साहाचं गीत त्याच्या ओठावर असतं. म्हणून ती गाडी वेगाने चाललेली आहे, आणि त्यांनी सर्व ओझं उतरून ठेवलेलं आहे. आणि उतार आहे म्हणा, उतारावरून चाललेली गाडी. तो उतरला म्हणलं, संसारातून तो उतरला, आणि उतारावरून त्याची गाडी वेगाने चालली. आणि म्हणून म्हणतात, असं हे दोन आहे म्हणा,
जो मुखाने नाम घेतो आणि जो मुखाने नाम घेत नाही, अशा दोघांचं हे आहे. आणि म्हणून गोष्ट एकच आहे म्हणा, नजर एकच आहे, पण ते बदलली पाहिजे, नजर बदलली पाहिजे, नजरिया बदलला पाहिजे. नजरिया काय आहे असं म्हणतात ना, नजरिया नजरिया बदलण्याचे. नजर बदली तो नजारे बदल गए. बघा, नजर नुसती बदलली ना, इकडे समजा झोपडपट्टी उजवीकडे, तिकडे आपण नजर केली, झोपडपट्टी घाण हे सगळं सगळं. आणि गाडीतून जाताना एका बाजूला खूप मोठमोठे बंगले आहेत, काय उद्यानं आहेत, पक्षी आहे, पशु आहे. नजर नुसती आपण इकडून हटवून तिकडे गेली ना, तर नजारे बदल गेले, त्यांना नजारे असं म्हणतात. नजर बदली तो नजारे बदल गए. जब कश्तीनी मुंह मोडा तो किनारे बदल गए. आणि होडीत बसलोय, या या काठावर म्हणले सगळे गरिबी आहे, दारिद्र्य आहे, भुकमरी आहे. आणि या किनाऱ्यावर बघितलं तर म्हणाले, कश्तीने मुंह मोडा तो किनारे बदल गए. किनारा बदलून टाकला. म्हणजे हेच सद्गुरूंच्या भक्तांच्या यशाचं रहस्य काय आहे? हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे की त्यांच्या मुखामध्ये हरिनाम नेहमी असतो. तो विसरलाय, आता घेऊ, नंतर घेऊन मग घेऊ, आता वेळ नाही, आता तब्येत ठीक नाही, आता अमुक नाही, आता तमुक नाही. अरे हरिनाम सारखं घेतलं पाहिजे म्हणजे. आणि सांगतो ना, लोकांना हरिनाम घेण्याचा कंटाळा येतो. आज आमचा संवाद झाला कोणाशी, ते म्हणले की सद्गुरू मला हे नाम तर आम्ही घेतो म्हणाले, पण म्हणाले दुसरं एक नाम द्या, नाव द्या ना म्हणे आम्हाला, काही असं की आम्हाला खूप आनंद होईल असं काही दुसरं द्या. म्हटलं अरे काय म्हणलं तू म्हणतो, दुसरं काही द्यायचं? अरे परंपरेच्या एवढ्या महात्म्या लोकांनी एवढं 24 तास जे ते नाम गायचे, ते म्हणले आपल्याला त्यांनी दिलं, एवढं आपल्यावर प्रेमाने त्याने दिलं, आणि तुला त्याचा कंटाळा येतो, दुसरं द्या म्हणतो काहीतरी. दुसरं माझ्याकडे आहे कुठे म्हणले द्यायला? काय मी तर तेच नाम घेतो म्हणा, काय दुसरं काहीतरी नाम द्या म्हणा. म्हटलं याच्यावरून एक गोष्ट दिसून येते की तुमचं त्या नामावर श्रद्धा नाही आणि नामावर प्रेम नाही. नामावर प्रेम आणि श्रद्धा ज्याची नाही त्याला ते नाम फळत नाही. नामावर श्रद्धा आणि प्रेम पाहिजे म्हणा, तेव्हा ते नाम काय चमत्कार करून दाखवतो म्हणा, तुम्हाला माहिती. सारखं नाम, आणि काय होतं की सारखं घेत असताना कंटाळा येईल म्हणा. तुकाराम महाराजांना सांगितलं, विचारलं कोणीतरी, तुम्ही सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणता, मग म्हणले तुम्हाला कंटाळा येत नाही का म्हणा. ते म्हणले हो येतो ना म्हणा, कंटाळा येतो. मग तुम्ही काय करता? मग आम्ही म्हणतो म्हणले पांडुरंग 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 पांडुरंग. काय तेव्हा म्हणाले कंटाळा येतो तर सारखं ते म्हणत राहायचं म्हणा. जेव्हा आपण नाम सारखं घेत राहू तर काही बऱ्याच काळानंतर याला तपश्चर्या लागते, खूप तपश्चर्या लागते, खूप तपश्चर्या लागते, एकदम नाही येणार. खूप बराच काळ जेव्हा होऊन जातो, बरंच नाम घेतलं जातं, नामाचे डोंगर जे डोंगर होतात, तेव्हा एक दिवस असा येतो की ते नाम एवढं आवडायला लागतं की ते माळ खाली ठेवतच नाही म्हणतात, माळ खाली ठेवतच नाही. आता कधी आम्ही माळ घेतो ना, आमचे किती माळ झाले आम्हाला कळतच नाही म्हणा. ते माळ खाली ठेवायला गेलं की आम्हाला असं होतं, अरे कशाला ठेवायची, परत आम्ही ती माळ घेतो, परत झाली की मग आम्ही माळ ठेवायला जातो खाली, आता झालं असं म्हटलं की परत नाही. लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, ते जिव्हेन सोडी ऐसे झाले, ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. जेव्हा त्या नामाला सोडत नाही, आणि जर नाम जिव्हेच्या ठिकाणी नसेल, बघा एकच जिव्हा आहे, पण ती जिव्हेच्या ठिकाणी नाम आहे तर नामामृत
ती जेव्हा अमृत प्राशन करते म्हणाले, ती जेव्हा अमृत प्राशन करते, जिव्हेचं किती किती महात्म्य आहे म्हणले त्या जिव्हेचं, की जेव्हा अमृत प्राशन करते. आता ते योगी लोक ते अमृत प्राशन करतात, ते खेचरी मुद्रा करतात, त्यांना केवढे कष्ट करावे लागतात. खेचरी मुद्रा म्हणजे ते जीभ अशी, जिभेचा तो हे असतो खालचं, ते कापतात, केवढी यातना, ते खालचं कापतात, मग जीभ लांब होते, मग ती अशी उलटी घेतात आणि ती आपली पडजीभ आहे त्याच्या मागून अशी नेऊन इथे लावतात, मागून अशी. त्याला खेचरी मुद्रा असतात. खेचरी मुद्रा, हे म्हणजे आकाश. ती मुद्रा केली म्हणजे आकाशापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. आणि म्हणजे असं म्हणतात की ते टाळूच्या ठिकाणी अमृत भरलेलं आहे म्हणाले. ते अमृत जेव्हा खाली पडतं, सर्वसाधारण माणसाच्या पोटात जातं आणि तिथला अग्नी त्या अमृताला खाऊन टाकतो, काही त्याचा उपयोग होत नाही. म्हणून योगी लोक काय करतात, ते अमृत पडू नये खाली, आणि ते अमृत पडतच नाही. अमृत पडायला पुष्कळ वर्ष त्यांना तपश्चर्या करावी लागते, आणि ती तपश्चर्या झाली की मग ते खेचरी मुद्रा करतात. खेचरी मुद्रा केली की ते अमृत त्यांच्या जिव्हेमध्ये येतं, आणि जिव्हेमध्ये अमृत आलं की ते सगळ्या शरीरामध्ये ते अमृत पसरतं, आणि म्हणून ते शतायुषी काय 100 वर्ष, 200 वर्ष, 1400 वर्षापर्यंत ते जगतात. ते अमृत पितात आणि ते जगतात असं म्हणतात. परंतु त्यांना ज्ञान होत नाही, परमेश्वर प्राप्ती होत नाही, पण अमृत पितात, अमर होतात. तर ते खेचरी मुद्रा, आमचे केशवदास महाराज खेचरी मुद्रा करायचे. खेचरी कर्म धर्म मुद्रा, खेचरी कर्म धर्म मुद्रा. ते खेचर मुद्रा तर करायचे, पण त्याचबरोबर नाम, हरिनाम घ्यायचे, ते कीर्तनही करायचे, ते भागवतावर प्रवचनही करायचे. त्यांचा भागवत ग्रंथ शिंदवाड्याला त्या तिथे ठेवलेला आहे. त्यांचं ज्या ग्रंथावर ते प्रवचन करायचे, त्या ग्रंथ आता लोक काय करतात, तो ग्रंथ म्हणजे त्याची पालखी करतात, पालखी का, कारण प्रवचन करण्याचं काही हे नाही त्यांच्या ठिकाणी. तर खेचरी मुद्रा म्हणजे ते केवढं त्याच्यात म्हणले कष्ट आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हणून, भक्ताशी साधली योगिया साधली जीवन कळा, नामामृत गोडी भक्ताशी लाधली. बघा कसं दोन्ही वेळी सांग, नामामृत गोडी भक्ताशी लाधली. लाधली म्हणजे प्राप्त झाली, आपोआप सहज सद्गुरूंच्याकडे आला आणि त्याला नाम सहज दिलं म्हणा, म्हणून त्याची किंमतच नाही. अरे मूर्खा म्हणा, तुला एवढं अक्कल नाही, काय म्हणावं तुला, सहज मिळालं, आयतं मिळालं काय. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, म्हणजे भक्तांना नामामृत गोडी सहज मिळाली, सद्गुरू दिलं, नामरूपी अमृत त्यांना दिलं. योगिया साधली जीवन कळा, आणि योग्यांना ते प्राप्त करून घेण्याकरता साधली, किती साधन करावं लागलं त्यांना, किती तपश्चर्या करावं लागली, तेव्हा म्हणले जीवन कळा, फक्त अमृत मिळालं म्हणाल. त्यांना फक्त अमृत मिळालं, पण नामामृत असं जबरदस्त आहे म्हणले की नामामध्ये अमृत तर मिळतच. अरे नामाच्या ठिकाणी अमृत तर मिळतच म्हणले, त्यांना योग्यांना फक्त अमृत मिळतं, पण नाम जो घेतो सद्गुरूंनी दिलेलं त्याला अमृत तर मिळतच, आणि एवढा खाटाडोप न करता मिळतं. वैष्णवा लादली, नामामृत गोडी वैष्णवा लादली. पण त्याचबरोबर म्हणले तुला माहिती नाही म्हणले, त्याचा दुसरा फायदा परमेश्वराची प्राप्ती होते म्हणले. परमेश्वर जागा होतो, त्याच्या ठिकाणचा आत्मजागृती होते, त्याच्या ठिकाणी आत्मदर्शन होतं. असं त्या नामामृताचं एवढं महात्म्य आहे म्हणलं. म्हणून योग याग विधी येणे नोय सिद्धी,
वायाची उपाधी, ती उपाधी आहे म्हणलं. एवढं कठीण कठीण तपश्चर्या सगळं करून मिळालं काय, तर अर्धाच भाग मिळाला. अमृत मिळालं. अमृत मिळालं, आयुष्य वाढलं. 200 वर्ष झालं, 1000 वर्ष झालं, 2000 वर्ष झालं, तिकडेच बसलाय. 2000 वर्ष झाली त्या गुहेत बसलाय. पण उपयोग काय झाला म्हणाला? परमेश्वर प्राप्ती झाली का? नाही झाली. आत्मप्राप्ती झाली की आत्मजागृती झाली का? नाही झाली. आत्मा जागृत होणारच नाही म्हणले. असं अमृत पी म्हणले. तू किती प्यायचं तुला पी अमृत, आणि किती वर्ष जगायचं तू जग, परंतु तुला आत्मप्राप्ती होणार नाही. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगी हा साधली जीवन कळा. जीवन कळा म्हणून त्याला म्हटलं जीवन कळा. जीवन वाढवणार तुम्हाला, आयुष्य तुमचं वाढणार. म्हणून योगातले जे जे काही प्रयोग करतात त्यांनी सगळं आपल्या शरीराच्या दृष्टीने ते चांगलं असतं, पण आत्मप्राप्ती होत नाही. आत्म्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होत नाही. मग काय म्हणले? जळो त्याची जीणे, नामाविण मुख सर्पाचे ती बीळ. आणि म्हणून सांगतात की अमृत, तुला तुझ्या जिव्हेचं अमृत करायचं आहे की विष करायचं? तर सद्गुरूंनी जे नाम दिलं त्या नामाने तू नाम घेत राहिलास तर त्या जिव्हेच्या ठिकाणी सर्प निघून जाईल. सर्प राहणार, येणारच नाही तो. आणि तिथे अमृतमय, विष राहणार नाही, अमृतमय होऊन जाईल. एकच जीव बघा, एकच जीव आहे, पण ती अमृतमय. आणि ते अमृत जिव्हेच्या ठिकाणी जे अमृत आहे ना, ते संबंध शरीरात जात. जिव्हा असं ठिकाण आहे म्हणाले. एवढा रिसर्च आहे. जिव्हा असं ठिकाण आहे की योगी लोक ते अमृत प्राशन करतात आणि ते सगळ्या 72,000 नाड्यांमधून त्यांच्या शरीरात ते अमृत जातं. आणि म्हणून त्यांचं शरीर नवीन होतं, नित्य नवीन होतं, तरुण होतं. आणि मग नामामृतामध्ये काय होतं म्हटलं? तेच होतं. नामामुळे त्या जिव्हेच्या ठिकाणी विष येऊ शकत नाही. तर अमृत, नामाचं अमृत तयार होतं. नामाचं अमृत त्याच्या ठिकाणी, त्याला ते सहस्रार मधलं अमृत घेण्याची गरज नाही पडत. नाम हे नामाच्या ठिकाणीच अमृत आहे. अमृत 2 ठिकाणी आहे. एक सहस्रार चक्रात अमृत आहे आणि दुसरं नामाच्या ठिकाणी अमृत आहे. बघा, तेव्हा नामाचं अमृत जो पितो त्याचं शरीर पण चांगलं राहतं. आम्हाला कोणी म्हणतात तुमचं वय किती? एवढं म्हणलं वाटत नाही तुमचं वय. बघा म्हणले तुम्ही या वयात म्हणजे किती ऍक्टिव्ह आहात म्हणले. नाही तर दुसरे लोक म्हणले या वयात. परवा आम्ही आता घर बघायला गेलो होतो. तेव्हा तिथे एक गृहस्थ म्हणाले, या वयात तुम्ही एवढं हे काम करता म्हणा. मी मोबाईलवर काहीतरी करतो. तुम्हाला एवढा मोबाईल येतो? मोबाईलचा येतो? नो, त्याचं काहीच नाही म्हटलं. काय तुम्ही कॉम्प्युटर येऊन बघाल तर मोठे मोठे लोक माझ्यासमोर हे होतात, फेल होतात कॉम्प्युटर. एवढे वर्ष कॉम्प्युटर मी हे करताय. तेव्हा हे कशामुळे होतं? नामाचं अमृत. आणि ते जिव्हेच्या ठिकाणी कसा रिसर्च आहे बघ. हा रिसर्च आमच्या ठिकाणी घडला. काय? अरे नामाने काय होत? अरे बेट्या नाम घे, नाम घे, नाम घ्या, नाम घ्या, असं काहीतरी. अरे पण नुसतं नाम घ्या दुसऱ्याला सांगून काय होणार? स्वतः नाम घ्या. नाम घ्या, नाम घ्या. अरे दुसऱ्याला सांगतो पण स्वतः तू करतोस काय? नाम घेतोस काय? आणि नाम घेण्याचं लक्षण काय? तर तुझी वाणी अमृतमय,
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. असं नामदेव महाराज पश्चातापाने म्हणतात, भगवंता मला नामाचं स्मरण का होत नाही. तुझं एवढं अमृताहून गोड नाम आहे. अमृताहून गोड नाम आहे म्हणजे ते जिव्हेला अमृत प्राशन करायला मिळतं म्हणले नाम. माहितीये का तुम्हाला? आम्हाला ती माळ ठेवत नाही, आम्ही ठेवायला लागलो की ते परत उचलतो. आमच्या मंडळी म्हणतात, हे अमुक मला आता तू हे करू, मला डिस्टर्ब करू. ते जिव्हेनं सोडी, म्हणून ते जिव्हेनं सोडी असं म्हटलंय. ते जिव्हेनं सोडी असं नाही, काही ठिकाणी त्याचा अपभ्रंश केलाय. ते जिव्हेनं सोडी ऐसे झाले. नाम जिव्हेने सोडत, जीवा नामाला सोडत नाही म्हणाले. ते जिव्हेनं सोडी ऐसे झाले. ते जीवा सोडत नाही त्या नामाला. कधी खूप नाम घेतल्यानंतर आधी तर प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नाने तपश्चर्याने आधी खूप घ्यावं लागतं. आणि असं घेता 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 मग असा एक दिवस येतो, सोनियाचा दिन, आज अमृताचा घनू, वर्षे अमृताचा घनू. आणि मग ते अमृत वर्षा व्हायला लागला जिव्हेतून, की मग अरे मग ते माळ ठेवणारच नाही. किती केलं नाही, 108 करतो मी रोज. अरे काय 108 करतो? 108. आम्ही म्हणतो अरे माळा किती झाल्या आम्हाला लक्षातच नाही राहत. आम्ही करतो सकाळ संध्याकाळ. आम्हाला नाईलाजाने उठावं लागतं जेवायला. काय याला, तेव्हा तुला अमृताचं, तुझं शरीर अमृतमय होईल. अमृतमय जिव्हेने जेव्हा तू नाम घेशील, जेव्हा अशी अवस्था येईल ना की आता तुझ्या हातातून माळ सुटत नाही, तेव्हा तुला अशी गुढी, ते जिव्हेनं सोडी अशी झाली असं होईल. आणि मग म्हणजे तू सोडणार नाही. मग ते अमृत तेव्हा समजावं की अरे अमृत प्राशन सुरू झालं म्हणाले. अरे वा, कशा टाळ्या होतात. अमृत प्राशन सुरू झाला आता. आपण जसे योगी लोकांना ते अमृत फारच क्वचित लोकांना ते होतं म्हणा. नाही तर बाकी नुसते आपले योगा, आय एम डुईंग सम योगा, बस. ते एवढं केशवदास महाराजांच्या सारख्या एखाद्या, विश्वनाथ महाराज केसकर यांच्यासारख्या एखाद्या योग्याला, पण तरी त्यांना माहिती आहे का रे दुसरा भाग राहिलाच म्हणले. अमृत म्हणाले माधव हो. त्यांना विश्वनाथ महाराज केसकर आमच्या महाराजांचे आध्यात्मिक पिता, ते हिमालयात जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. तिथे यांचे गुरु होते चैतन्य संप्रदायाचे. तर त्यांचे दात पडले आणि गमत म्हणजे त्यांना नवीन दात आले. त्यांना कवडी वगैरे बसवायला लागली नाही, त्यांना नवीन दात आले. का तर खेचरी मुद्रा करत होते. आणि ते अमृतामुळे त्यांना नवीन दात आले, नवीन देह झाला. पण म्हणाले हे काही 10, 15, 20 वर्षाच्या तपश्चर्याने होत नाही म्हणा. अनंत आणि ते हिमालयात जाऊन ते करावं लागते. इथे नाही होणार म्हणाल तुमची तपश्चर्या. इथे राहून तुमची तपश्चर्या होणार नाही. आणि तरी अर्धा भागच साध्य होईल ना. तुमचं शरीर चांगलं होईल, पण दुसरा अर्धा भाग परमेश्वर प्राप्ती, आनंद प्राप्ती काहीच नाही होणार. आनंदाची प्राप्ती नाही होणार. तुम्ही दुःखीच राहा. समाधीतून बाहेर आल्यावर दुःख. समाधीत आहे तोपर्यंत आनंदी, समाधीतून बाहेर आल्यावर दुःख. मग हे लोक, साधू लोक इकडे कुठे येतात, कुठून येतात, कुठे जातात कळत नाही. कुठून येतात हो, तर दऱ्या खोऱ्या डोंगरातून येतात, तिकडे साधना करतात. कारण इथे त्यांची साधना होणारच नाही म्हणाले. इथे साधना, आणि इथले पागल लोक असे आहे की योगा करतात. अरे मग ते साधू लोक कशाला गेले असते तिकडे? त्यांना जर योगा इकडे झाला असता तर ते इकडून तिकडे कशाला गेले असते बाबा? हे तुझा योगा नाहीये, हा तमाशा आहे. आतून
काय म्हणलं, आतून नाटक वरून तमाशा, तसं आहे म्हणले तुझे योगा करणं. इथे योगा शक्यच नाहीये. आणि म्हणून गृहस्थाश्रमी माणसासाठी असा, भक्तांसाठी असा पर्याय, सुंदर पर्याय आहे, ज्याच्यात दोन्ही 2 in 1. अरे परमेश्वर प्राप्ती आहे, आनंदी आहे, संसाराच्या दुःखावर मातही आहे. तू संसारातून घाबरून पळू नको म्हणा. भगवे वस्त्र घालून काय काय करशील म्हणा. दऱ्या खोऱ्यात जातो, जाऊन बसतो, कुंभमेळ्याला की येतो, काय राग फासतो अंगाला. अरे एवढं काय होणार आहे. आणि शेवटी मिळतं काय तुला, तर म्हणले फक्त ते अमृत मिळतं, तुझं जीव हे वाढतो. पण तुला परमेश्वर प्राप्ती, आनंदाची प्राप्ती नाही होत. तेव्हा सांगतात की हे जे हरिनाम आहे म्हणले, हे अमृत आहे, हे खेचरी मुद्रेपेक्षा जास्त फलदायी आहे म्हणले. डबल याच्यात गोष्टी आहे. खेचरी मुद्रा याच्या पुढे काहीच नाही. पण तू घेतच तर नाही म्हणाले. सगळं इथेच आहे, सगळं दिलेलं आहे, सगळं तर विसरून पण जातो. त्याला आता किती शतमूर्ख म्हणावं का काय. जेवढं सोपं कलियुगात एवढे लोक काय गधे म्हणावं का काय एवढे झाले. आणि म्हणून परमेश्वराला त्यांची दया आली आणि म्हणून ते परमेश्वर म्हणाले चला यांच्यासाठी सोपं करून टाका. पुढे पूर्वी एवढं सोपं नव्हतं. अहो पूर्वी म्हणजे आधी थोडेसे 200 वर्षापूर्वीचा काळ काय, तेव्हा सुद्धा कठीण होतं. कोणाला देत नव्हते नाम वगैरे, ते देतच नव्हते कोणाला. दीक्षा वगैरे कोणाला देतच नव्हते. त्याला सगळं सोडून यायला सांगायचे. आमच्या महाराणी सुद्धा आम्हाला सांगितलं, तू सोडून येशील तर तुला देणार, नाही तर नाही देणार. सगळं कुटुंब सोडून आम्ही आलो म्हणून आम्हाला दिलं ते, नाही तर दिलं नसतं ते. नाही तर तुला नाही देणार, नाही तर तुझा काय उपयोग नाही. पण तरी जे लोक येत होते त्यांचं हे व्हावं, काहीतरी त्यांचं अपलिफ्टमेंट व्हावं, काहीतरी त्यांचा उद्धार, त्याला उद्धार असं म्हणतात. पण कृतार्थता नाही होत त्यांची, उद्धार होत. म्हणजे त्यांचं जीवन वाया नाही जात, परत मनुष्य देह मिळतो एवढं होतं. यमाकडे नाही जात ते, यमाच्या स्वाधीन नाही होत, दुसरा जन्म चांगला मिळतो एवढं त्यांचा उद्धार होतो. पण म्हणाले जो म्हणतो का नाही मी तर काही सोडू शकत नाही, हे करू शकत नाही, त्याला म्हणा ठीक आहे नको. यशोदास महाराजांची अशी कथा आहे. त्यांच्याकडे एक जोडपं आलं आणि ते म्हणले महाराज आम्हाला दीक्षा द्या. यशोदास महाराज म्हणले मी देईन, पण तुमचं सगळं सोडून या. तुमच्या गावाला काय काय म्हणले, खूप मोठी शेती आहे, खूप मोठे घर आहे, खूप सोनं वाणं आहे. ते म्हणले सगळं पैसा आहे, ते सगळं तुम्ही सगळ्यांना वाटून टाका गरिबांना, आणि निस्त्या वस्त्रानिशी या तर मी तुम्हाला देईन, नाही तर नाही देणार. बघा केवढं कठीण होतं. आणि आता एवढं सोपं झालं ना, झालं त्याची किंमत कमी झाली. एखादी वस्तू सोपी झाली ना की त्याची किंमत कमी झाली. लाज वाटायला पाहिजे. आम्ही सगळं आमचं कुटुंब सोडून आलो, नातेवाईकांसोडून. ते पांड्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला त्यांना आमची सगळी हिस्ट्री माहिती आहे. हिस्ट्री सगळी माहिती आहे की लोकांनी आम्हाला किती नावं ठेवली, किती. फक्त एकच हे अशी व्यक्ती आहे की याने आम्हाला काही नावं ठेवली. त्याने आम्हाला पूर्ण बरोबर आदराने आणि प्रेमाने, आणि म्हणून ते आज इथे दिसत आहेत काय या आपल्या. बाकी कोणी नाही आहे तिकडे म्हणा. असं काय झालं, आम्ही सोडलं तरी त्यांच्यावर काही परिणाम, ते म्हणले बरोबर. बाकी सगळ्यांनी एक जात आम्हाला, आता काय म्हणलं असेल ते त्यांना तुम्ही विचारा, ते आम्हाला माहित नाही, आमच्या पाठीमागे झालंय सगळं काय. तेव्हा म्हणले अरे एवढं सोपं नाही आहे म्हणले, तुला वाटतं ना तेवढं सोपं नाही आहे काय. आम्ही आणि तरुण वयात 23-24 या वयामध्ये आम्ही इकडे आलो म्हणा. आणि आता आमचं वय 77, 78 ला टेकलो आम्ही फेब्रुवारीत काय. एवढे वर्ष याच्यात गेली म्हणाले, आणि म्हणून आम्हाला एवढं मिळालं. अरे साधं समजू नको, तू हलकं समजू नको, वरवरचं समजू नको काय. नाम म्हणजे काय तुला माहिती नाही म्हणाले, आणि माहिती होईल कसं. सद्गुरूंनी मंत्र दिलाय तो म्हणजे त्याला एवढं हलका समजू नको. पूर्ण अमृतमय करून टाकेल म्हणजे तुझी
तुझी वाणी अमृतमय करून टाकेल, तुझं जिव्हा अमृतमय करून टाकेल. आणि जिव्हा तुझी अमृतमय झाली की म्हणजे सगळं शरीरामध्ये अमृत व्हायला लागेल म्हणा, अमृत व्हायला लागेल. पण तसं तू तपश्चर्या करतच नाही म्हणा, संसारातच करतोय, संसारात तुझी लढवड चालू आहे. आणि म्हणून एवढ्या कडक शब्दात एकनाथ महाराजांना सांगावं लागलं. म्हणून आता एकनाथ महाराजांचे शब्द म्हणून आम्ही बोलतोय, आमचं निरूपण एवढं कडक का झालं? एकनाथ महाराजांच्या याच्यावर बोलायचं म्हणजे त्यांचीच वाणी येणार ना, दुसरं काय येणार? नामाविण मुख सर्पाचे ते बीड, जीवा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे नाम जळो त्याचे जिणे, यातना भोगणी यमपुरी, हरिविण कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हर्ष जोडे, कोटी कुळ तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. तेव्हा हा लोकांच्या अभंगाच्या पहिल्या 2 ओळीचं की पहिल्या 3 ओळीचं निरूपण आपण सांगितलं. आता याच्या पुढचं निरूपण ते जास्त नाही आहे, पुढच्या 2-3 ओळीचं ते आपण आता संपूर्ण टाकू. बरं. श्री गुरुदेव दत्त.